नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण ना एक मस्त गुडाचा पदार्थ करणार आहोत. अननसाचा शिरा, पायनॅपलचा शिरा. इतका मस्त टेस्टी ना. पायनॅपलचं फूल कधी बघितलं आहे? इतकं सुंदर मनमोहक आहे ना. माझ्या बागेत छान पायनॅपल आली होती 2, तीच तोडून ना मी आज ह्याचा शिरा बनवलेला आहे. चला सुरू करूया. कढईमध्ये 1 चमचाभर मी तूप घेतलं आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्समध्ये काजू घेतले. तुम्ही अजून ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. पाऊण वाटी जाडा रवा घेतलेला आहे आणि तो छान तुपात त्या काजूसोबत भाजून घेऊया. ह्या बाजूला ना दुसऱ्या सॉसपॅनमध्ये 1 पळीभर आणखी तूप घेतलं आहे. त्याच्यामध्ये अननसाचे अगदी बारीक तुकडे करून घेतले आणि अर्धी वाटी गूळ आणि साखरचं मिश्रण मी याच्यामध्ये घातलेलं आहे. 2 वाट्या पाणी घातलं आहे. याच्यामध्ये ना पायनॅपलला थोडासा स्वाद यावा म्हणून पायनॅपल इसेन्सचे 3-4 थेंब टाकलेत आणि थोडासा फूड कलर टाकला आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडला तर टाका. रवाई आपला छान भाजून झालेला आहे इथे मस्त. आता हे उकळी आलेलं पायनॅपलचं आणि साखरेचं गुळाचं पाणी आपण याच्यामध्ये ओतून घेऊया आणि छान झाकण ठेवून ना अगदी मंद आगीवर वाफायला ठेवूया. मस्त ज्यूसी, लुसलुशीत आणि पायनॅपलचा इतका सुगंध घरभर पसरलेला आहे ना. कुठल्याही सणासाठी करा, अतिशय उत्तम आणि सगळ्यांच्या आवडीचाच होणार आहे. तुपाचा इतका सुंदर सुगंध, त्याच्यामध्ये पायनॅपलची गोड चव. हा खरंच करून बघा. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा.